प्रेक्षकांनो, आनंदी मालिका खूपच सुंदर चाललेली आहे आणि आत्तापर्यंत आपण पाहतोय की युगंधरला खूप मोठा आता फॉरेन ह्याचा अवॉर्ड मिळालेला आहे आणि त्या अवॉर्डसाठी मात्र आता आनंदीला कंपल्सरी बोलवण्यात आलेलं आहे आणि हा अवॉर्ड फक्त आणि फक्त आनंदीमुळे आता मिळाल्याचं ज्या वेळेला युगंधरला समजलंय त्यावेळेला मात्र हा अवॉर्ड आनंदीच आपल्या हाताने घेणार हे त्याने सगळ्यांच्या समोर सांगताच शिल्पाची दात धाबे दणाणलेत, पण सगळ्यांच्या समोर तिला काहीच बोलता येत नाहीये. या कारणास्तव मात्र आता तिला हे सगळं एक्सेप्ट करावं लागतंय म्हणा किंवा हे सगळं मान्य करावं लागतंय आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने युगंधरने सगळ्यांच्या समोर आनंदीला मोठा मान देत सगळ्यात आता इकडे पुरस्काराच्या वेळेला आपल्या बायकोचा सन्मान सुद्धा दिलाय. पहिल्यांदा समिधाशिवाय कोणाला तरी त्याने तो मान दिलाय आणि सगळ्यांच्या समोर आनंदीला ते बक्षीस मिळालेलं आहे. नक्की काय घडलंय आणि इथूनच खऱ्या अर्थाने आनंदीची आता इकडे फॅक्टरीमध्ये, निंबाळकर फॅक्टरीमध्ये एंट्री झाली. कसं घडलंय, काय घडलंय, सगळं सविस्तरपणे पाहू. इकडे आता शिल्पा आनंदीला मुद्दामच घरी सोडून गेल्यावरती इकडे आता आर्ची चांगलीच चिडले. आर्ची विचार करते, बिलकुल नाही, मालक साहेबांना सगळं सत्य समजलंच पाहिजे. कशा पद्धतीने आनंदी दिदीसोबत जे काही प्रकार घडतोय ना ते जोपर्यंत मी त्यांना सांगत नाहीये तोपर्यंत मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही. कारण आता काहीही झालं तरी मला त्यांना आता सत्य सांगायलाच पाहिजे. कारण या सगळ्यामध्ये त्यांच्यासोबत आता त्यांची बहीण म्हणजे आनंदीसोबत जे काही त्यांची बहीण करत आहे ते सत्य जोपर्यंत त्यांच्यासमोर मी आणत नाहीये मी गप्प बसणार नाहीये. डायरेक्ट मालक साहेबांना जाऊन भेटते आणि डायरेक्ट मालक साहेबांना सगळं सत्य सांगते. असं म्हणत चिडलेली आर्ची मात्र इकडे आता भेट घ्यायला चाललेली आहे, ती म्हणजे युगंधरची. आणि त्याच वेळेला आनंदी आता मात्र सगळ्यांना सांगते, मालक साहेबांना यातलं काही सांगू नका. ज्या वेळेला शिल्पाताईंचा राग कमी होईल ना त्या मला स्वतःहून न्यायला येतील आणि तेव्हाच मी घरी जाईन. असं असताना ज्या वेळेला मात्र आता इकडे आनंदीच्या बद्दलची गोष्ट आता युगंधरला समजले, त्याला काहीच कळायला मार्ग नाहीये. युगंधर आता इकडे आबांकडे आलाय. त्याला आता असं वाटते की आनंदी कदाचित इकडे आली असेल आणि तो आता आरतीला विचारतोय, आरती काय झालं, आनंदी कुठे? आणि त्यावरती आरती आता सांगायला लागते, आहे ती आतमध्ये. आणि त्यावरती मग आता युगंधर म्हणतो, काय झालं, ती रागाने इकडे निघून आलेली आहे का, तुम्हाला काही माहिती आहे का? आणि यावरती आबा सांगतात, नाही, माझी आनंदी तशी नाहीये, ती कधीच आता रागाच्या भरात कोणतीही गोष्ट करत नाहीये. आणि त्यावरती मग आता युगंधर म्हणतोय, मग झालंय काय आबा, अहो काही सांगाल की नाही? अगं आरती तू तरी सांग. यावरती आता इकडे मला कळत नाहीये की तिला कोणी काही बोललंय का आणि म्हणून ती इकडे आली होती का? त्यावरती आबा म्हणतात, नाही मालक साहेब, अहो माझी आनंदी काही सगळं सहन करेल पण ती माहेरी कधीच सासरची गोष्ट घेऊन येणार नाहीये. आणि त्यावरती आता इकडे युगंधर सांगायला लागतो, मला आर्चीचा फोन आला होता. आर्ची मला म्हटली की आता आनंदी दिदी इकडे आहे आणि ती रडतीये, पण ती बाकी काही बोललीच नाहीये. आणि त्यावरती मग आता आबा म्हणतात, खरं सांगू का, तर आता माझ्या आनंदीचं काहीच चुकलेलं नाहीये. तुमच्या आता शिल्पा बाईसाहेबांनी तिला आता सांगितलं होतं की तू त्या पेपरवरती सही कर ज्या पेपरला विद्याधरला सोडवायचं आहे आणि म्हणून तिने ती सही करायला नकार दिला. असं म्हटल्यावर ती युगंधरला मोठा धक्का बसलाय. आणि काय बोलताय तुम्ही आबा, कसं शक्य आहे, कुठे आनंदी, आनंदी चल आत्ताच्या आत्ता माझ्या. आणि असं म्हटल्यावरती आर्ची म्हणते, आबा का खोटं सांगताय, का खोटं सांगताय तुम्ही? कशा पद्धतीने त्या ताडताड आपल्या आनंदी दिदीला घेऊन आल्या आणि इथे फेकून दिलं आणि फेकून देऊन त्या आता सांगतायत पुन्हा त्या घराची पायरी चढू नकोस, तुझी लायकी नाहीये त्या घरची सून बनण्याची. असं हे सगळं का नाही सांगत आहात तुम्ही ह्यांना? आणि तिकडे गेल्यावरती पुन्हा त्यांनी आनंदी दिदीला त्रास दिला तर, आणि पुन्हा त्रास देऊन आता इकडे त्यांनी आनंदीसोबत असंच काहीतरी वागल्या तर? नाही आबा तुम्ही चुकताय, तुम्ही आता सगळं मालक साहेबांना सांगून टाका. जर का तुम्ही सगळं मालक साहेबांना सांगितलं नाहीत ना तर मी सांगेन. यावरती युगंधर म्हणतो, कसं आहे ना, माझी ताई जरा फटकळ आहे पण ना तिच्या मनात काही नाहीये. त्यावरती आर्ची चिडते, मनात काही नाहीये, आनंदी दिदीला इथे आणून टाकलं, तिच्या डोक्याला लागले. आणि त्यावरती युगंधर सांगायला लागतो, चिंता करू नकोस, हे बघ मी ताईला जाब विचारीन. यावरती आनंदी म्हणते, नाही तुम्ही असं काही करू नका. तुम्ही जर का मला म्हटलात ना की विद्याधरला सोडवण्याच्या पेपरवरती सही करायची आहे तर मी आत्ता सही करायला तयार आहे. तुम्ही फक्त मला सांगा, मी या सगळ्यामध्ये ही सही करेन आणि सही करून मी आता तुमच्या हातामध्ये सोपवेन. असं म्हटल्यावर ती युगंधर म्हणतो, का
का सही करायची आहे? काही गरज नाही आहे सही करायची. मी सांगितलंय ना, कोणत्याही परिस्थितीमध्ये तो आता तिथून सुटणार नाही आहे. आणि त्यावरती मग आता आनंदी सांगायला लागते, म्हणूनच मी सही नाही केली. पण मालक साहेब, तुम्ही जर का आता इकडे सांगितलं तर मी ही सही नक्कीच करेन. आणि असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे युगंधर सांगायला लागतो, नाही, मी तुला कधीच हे सांगणार नाहीये. तू अजिबात काळजी करू नकोस. मी तुझ्या बाबतीत आता हे होऊ देणार नाहीये. तू आत्ताच्या आत्ता घरी चल. आणि यावरती आनंदी सांगायला लागते, पण शिल्पाबाई साहेब, त्या आता काय बोलतील? यावरती आता इकडे सांगायला लागतो तो म्हणजे इकडे आता सांगायला लागतो युगंधर की नाही, तू काळजी करू नकोस. काहीही झालं तरी ती काही बोलणार नाहीये. तू माझ्यासोबत चल. खरं तर मला तू माझ्यासोबत यायला हवी आहेस. कारण तुला माहिती आहे का, म्हणजे खरं तर खूप मोठा पुरस्कार मिळालेला आहे. आणि या पुरस्कार सोहळ्याला माझ्या सगळ्या कुटुंबाला बोलवले. आणि त्यावरती मग आता आर्ची म्हणते, म्हणजे म्हणजे आम्ही पण यायचं? तसं बघायला गेलं तर आम्ही पण तुमचं कुटुंबच आहोत ना. यावरती तो म्हणतो, का नाही, तुम्ही पण माझं कुटुंब आहात. मी तुम्हाला खरं तर आमंत्रण द्यायलाच येणार होतो. खूप मोठा पुरस्कार सोहळा आहे आणि त्यांनी खास विनंती केलेली आहे की आता सपत्नीक यायचं आहे. आणि त्यासाठी मी आनंदीला घेऊन जाणार आहे. आणि मुळातच अजून एक दुसरं कारण आहे. कारण आता हे जे कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळाले ना, त्यावेळेला आनंदी जेव्हा फॅक्टरीमध्ये काम करत होती ना, तेव्हा तिने हे कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळण्यासाठी खूप मोठी मदत केलेली आहे. आणि त्यावरती आनंदी म्हणते, नाही, मी तसं काहीच नाही केलेलं आहे. मी एक काम करणारी तिथे आहे. मी ते काम करणारच ना. यावरती युगंधर म्हणतो, नाही, हा तुझ्या मनाचा मोठेपणा झाला. दोन्ही अर्थाने, म्हणजे माझं कुटुंब म्हणून सुद्धा आणि आता या प्रोजेक्टमध्ये तुझं असलेलं योगदान म्हणून सुद्धा तुला त्या प्रोग्रामसाठी यावंच लागणार आहे. असं म्हणत युगंधर आता इकडे आनंदीला घेऊन घरी जायला निघालेला आहे. आणि त्यानंतर युगंधर विचार करतोय, किती साधी बोळी माणसं आहेत ही. शिल्पाताई यांना आता इतकं काही बोलली तरी सुद्धा हे आता मनाला न लावता प्रामाणिकपणे त्यांचं सगळं काम करतायत. ते काही नाहीये. आनंदीला तिचा हक्क, तिचा मान हा मिळायलाच पाहिजे, असा आता युगंधर विचार करतो आणि तिला घरी घेऊन येत. इकडे युगंधर आनंदीला घरी घेऊन आल्यावरती शिल्पा चांगलीच चिडलेली आहे. आणि त्यावेळेला युगंधर म्हणतो, ताई, का हिला पाठवलंस? मी तिला सांगितलंय की विद्याधरच्या कोणत्याही पेपरवरती सही करायची नाही. आणि खबरदार, पुन्हा जर का या सगळ्यामध्ये असं काही वागणं केलंस तर आनंदी, जा, तयार हो, आपल्याला अवॉर्ड फंक्शनसाठी जायचं आहे. आणि त्यावरती शिल्पा आता चिडलेली आहे. आणि शिल्पा आनंदीला किचनमध्ये गेल्यावरती ओरडून सांगायला लागते, कुणीही कुठेही जाणार नाहीये. आणि ही आनंदी, हिला तर मी आता कुठेच पाठवणार नाहीये. खबरदार, तंगडं तोडून हातात देईन जर का आता पुढे पुढे करत तिकडे जायला निघालीस तर. काही गरज नाहीये जाय. त्याच वेळेला युगंधर आलाय. ताई, मी सांगितलं ना, त्या लोकांनी फोन करून बोलवलंय. आनंदी माझी बायको आहे आणि सहकुटुंब बोलवलंय. फक्त आनंदीच नाही तर तिच्या घरचे सुद्धा सगळी मंडळी या आता कार्यक्रमासाठी येणार म्हणजे येणार. आणि त्यामुळे तू आता मध्ये अजिबात पडू नकोस. काहीही झालं तरी आनंदीला या फंक्शनसाठी यावंच लागणार. तितक्यात आता युगंधरला फोन सुद्धा आलेला आहे. फोनवरती युगंधर सांगतोय, चिंता करू नका, मी माझ्या पूर्ण कुटुंबात घेऊन तिकडे येतोय. तुम्ही चिंता करायची खरंच गरज नाहीये. माझं सहकुटुंब या सोहळ्यासाठी तिकडे आता अवेलेबल असणार आहे. शिल्पाचा राग इकडे आता शिल्पा कान भरते, ते म्हणजे स्वतः आता धनश्रीचे. आणि धनश्रीला सांगते, तू अशी मूर्ख आहेस ना, तू अशी बावळटपणा करतेस ना, म्हणून त्या आनंदीचं फावतंय. अगं, तुझा नवरा तर तुझा नवरा, तिच्या मागावरती. आणि हा युगंधर जो आता समिधाशिवाय दुसरं कोणाकडे बघत पण नव्हता, तो सुद्धा आता तिच्या मागावरती. हे सगळं तुझ्या मूर्खपणामुळे घडले. तू जर का नवऱ्याला मुठीत ठेवलं असतंस ना, तर हे घडलं नसतं. यावरती ती सांगते, काय बोलू मी तुम्हाला? माझा नवरा माझ्या मुठीत राहिला असता तर कशासाठी हवं असतं. पण नाही, तुम्ही जे म्हणताय ते मला पटते. आनंदी माझी पण वैरीण आहे आणि तुमची सुद्धा वैरीण आहे. आणि त्यामुळे मी ह्या सगळ्यामध्ये तिला धडा शिकवणार. यावरती शिल्पा म्हणते, तुला मी हे प्लॅन सांगते. उद्याच्या फंक्शनला आनंदी आता कामा नाही. उद्या फक्त आपणच तिकडे जाणार, याची काळजी घे. यावरती मग ती म्हणायला लागते, ठीक आहे, उद्याच्या फंक्शनला ती कशी जाते ना, मी तेच बघते. माझा जो काही नवरा आहे त्याला जेलमध्ये अडकवून सही करण्यासाठी नकार देऊन ती आता त्या फंक्शन एन्जॉय करायला ना, ते काही नाहीये. मी आता तिला जाऊ देणारच नाहीये. आज रात्रीला तिचा गेमच. इकडे तोपर्यंत शिर्के सांगतायत, सर, म्हणजे आनंदी आलेली चालेल ना? यावरती तो म्हणतो, हो, यायला तर पाहिजे, पण घरचं एकंदर
एकंदर वातावरण बघताना मला शिर्के कळतच नाहीये की कसं काय मी आता इकडे समजवू सगळ्यांना की आनंदी येणं महत्त्वाचं आहे. आणि त्यावरती शिर्के आता सांगायला लागतात, तुम्ही चिंता करू नका, आनंदीला घेऊन जायची व्यवस्था आता मी करतो. असं म्हटल्यावरती आता इकडे युगंधर सांगायला लागतो, एक काम करा शिर्के, आपल्याला फंक्शनच्या ठिकाणी तुम्ही आनंदीला आधीच घेऊन जा, कारण त्यानंतर घरातले तिला पाठवणार नाहीयेत. आणि इथेच युगंधरने मोठी खेळी खेळले. आनंदीला शिर्केंसोबत आता इकडे ऑलरेडी पाठवलेलं आहे पार्लरमध्ये आणि तिथून तयार होऊन डायरेक्ट आता शिर्के तिला घेऊन येणार आहेत, ते म्हणजे स्वतः जिथे फंक्शन आहे. आणि त्यानंतर अचानकपणे इकडे आता शिल्पाचा डाव फसलाय आणि तिला स्वतः आनंदीला त्या स्टेजवरती बोलवावं लागतंय, कारण आता धनश्री आनंदीच्या बाबतीत असा काही घातपात करणार असते आणि ती जाणार नाही याची खबरदारी घेणार असते. पण हा डाव फेल ठरलाय आणि आनंदी स्टेजवरती पोहोचले. इथे छानपैकी सन्मानपूर्वक स्वतः आता युगंधरने आनंदीला आपली बायको म्हणून सगळ्यांच्या समोर आता इंट्रोड्यूस केलेलं आहे. आणि त्यानंतर आनंदी स्टेजवरती आले, तिला स्वतः पुरस्कार देण्यात आलेला आहे. प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त भाग आता आऊट झालाय आणि इथेच दोघांच्या मधील आता बॉन्डिंग सुरू झालेलं